नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 जुलै 2026 पर्यंत मागेल त्याला शेततळे योजनेबाबत आलेल्या सर्व ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत. सध्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये शेततळ्यांची कामे सुरू आहेत, पुढील काळात कोणत्या भागांना प्राधान्य मिळू शकते, पावसामुळे शेततळ्यांचा किती फायदा नक्की होत आहे आणि शेतकऱ्यांनी आता काय करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जी पहिली अपडेट आहे, ओके, ते आहे की आनंदाची बातमी म्हणता येईल, म्हणजेच की राज्यात मान्सून चांगला आता सक्रिय झाला असून अनेक भागांमध्ये चांगला पाऊस होत आहे. यामुळे पूर्वी तयार झालेल्या शेततळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आता पाणी साठण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे. याचा फायदा जो आहे तो खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामातील सिंचनासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर होणार आहे. ओके, आणि सध्या अधिकृत अर्ज आणि कामांच्या प्रगतीचा मागोवा EGS पोर्टलवर उपलब्धसुद्धा आहे. ओके, त्यामुळे सुद्धा तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही पोर्टलवर बघू शकता. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे ती म्हणजेच की सध्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कामे सुरू आहेत त्याबद्दल सांगायचं झाले तर आज आहे 7 जुलै 2026. ओके, आणि आजपर्यंत उपलब्ध माहितीनुसार बीड, धाराशिव, जालना, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सोलापूर आणि सांगलीच्या काही भागांमध्ये शेततळे मंजुरी, खोदकाम किंवा पूर्ण झालेल्या कामांची प्रक्रिया जी आहे ती सध्या विविध टप्प्यांमध्ये सुरू आहे. ओके, आता जिल्हानिय मंजुरीनुसार विविध ठिकाणी आता बऱ्याच प्रकारच्या शेततळ्यांची कामे आता सध्या सुरू आहेत. ओके, आता तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळ प्रवण भाग म्हणजेच कोणता, अहिल्यानगर, सोलापूर, सांगलीच्या काही भागात, आणि या भागात जलसंधारण आणि सिंचन वाढवण्यासाठी शेततळ्यांवर सध्या जास्त भर दिला जात आहे. ओके, आता जी तिसरी अपडेट आहे ती म्हणजे की पुढे कोणत्या भागांना प्राधान्य मिळू शकते यावर सांगायचं झालं तर राज्य शासनाचे जलसंधारणावर विशेष लक्ष आहे. त्यामुळे पुढील काळात मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावे, विदर्भातील पावसावर अवलंबून असलेले भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील पाणी टंचाईग्रस्त क्षेत्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कमी सिंचन सुविधा असलेले भाग, या भागांमध्ये नवीन शेततळ्यांना प्राधान्य मिळण्याची जास्त शक्यता आहे. मात्र अंतिम मंजुरी संबंधित जिल्हा प्रशासन आणि योजनेच्या निकषांनुसार दिली जाईल. ओके, आता जी चौथी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ती आहे अर्ज प्रक्रियेबद्दल. ओके, आता ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही आहे त्यांच्यासाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. पात्र शेतकरी अधिकृत EGS ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात. अर्जाची स्थिती, मंजुरी आणि इतर माहितीही त्याच पोर्टलवर पाहता येईल. ओके, आता जी पाचवी अपडेट आहे ती म्हणजे की आता जे अर्ज आहेत काही ते नाकारले गेलेले आहेत. महत्त्वाची माहिती म्हणजे काही अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रांची कमतरता, जमीन नोंदीतील त्रुटी, चुका किंवा पात्रतेच्या अटी पूर्ण न झाल्यामुळे अर्ज मंजूर सध्या झालेले नाही आहेत. म्हणून अर्ज करताना 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक खाते, जमिनीची माहिती ही सर्व कागदपत्रे जी आहेत ती अचूक बरोबर असणे अत्यंत आवश्यक आहे. ओके, म्हणून शेतकरी मंडळींनो तुम्हाला सारखं सांगतोय मी की जी कागदपत्रे आहेत ती तुम्ही बरोबर अपडेट केलेली माहिती जी आहे तुमची तीच द्या. ओके, आता सध्या शेतकरी काय करत आहेत यावर सांगायचं झालं तर राज्यातील अनेक शेतकरी सध्या आता पावसाचे पाणी शेततळ्यांमध्ये साठवत आहेत. खरीप पिकांसाठी सिंचनाचे नियोजन करत आहेत. नवीन शेततळ्यासाठी अर्जाची तयारी करत आहेत. आधीच मंजूर झालेल्या शेततळ्यांची ते पाहणीसुद्धा करत आहेत. रब्बी हंगामासाठी पाणी साठणं वाढण्यावर भरसुद्धा ते देत आहेत. ओके, आता 7 जुलै 2026 पर्यंतच्या ज्या अपडेट मी तुम्हाला सांगितल्या त्या एका लाईनीमध्ये सांगायचं झालं तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेततळे योजनेची जी कामे आहेत ती सुरू आहेत. पावसामुळे अनेक शेततळे भरू लागलेले आहेत आणि मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात या योजनेला विशेष प्राधान्य दिलेसुद्धा जात आहे. ओके, अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे तुमची अचूक भरावीत. ओके, राज्यभरातील नवीन मंजूर कामांची एकत्रित अंतिम यादी अद्याप अजून प्रसिद्ध झालेली नाही आहे. मंजुरी टप्प्याटप्प्याने दिली सध्या जात आहे. ओके, आणि शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, जर तुम्ही मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर आवश्यक कागदपत्रे तुमची तयार ठेवा आणि अर्ज करताना कोणतीही तुमची माहिती जी आहे ती चुकीची तुम्ही भरू नका. तसेच आपल्या तालुका, कृषी कार्यालय किंवा संबंधित विभागाकडून अधिकृत माहितीलाच तुम्ही जास्त प्राधान्य द्या. ओके, आणि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. अशा शेततळे योजना, पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी, कुसुम सोलार पंप, हवामान अपडेट्स आणि महाराष्ट्र शासनाच्या शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.